नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेमध्ये 2000 रुपयांच्या हप्त्यावरून 3000 रुपयांचा हप्ता करणार असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेले आहे। तरी सविस्तर पाहण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। विकास करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून सातत्याने आपण केला। आज आपण पाहू शकतो शेतकऱ्याच्या पाठीशी आपलं सरकार पूर्ण शक्तीने उभं राहिलं। 1 रुपयामध्ये पीक विमा आपण दिला, शेतकऱ्यांनी 1 रुपया भरला। 8000 कोटी रुपयाचा पीक विमा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळवून दिला। मागच्या काळामध्ये ज्यावेळेस सोयाबीनचे भाव पडले, लोकसभेच्या पूर्वी आम्ही घोषणा केली होती की हमी भावापेक्षा सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत, काळजी करू नका, आम्ही तुम्हाला भावांतर योजनेच्या अंतर्गत थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे देऊ। आता आपल्या सरकारने सोयाबीनच्या आणि कापसाच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 5000 रुपये हेक्टरी या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागच्या काळातले पैसे भरले। आणि आता तर आपण निर्णय केला आहे, यापुढे कधीही सोयाबीनचा आणि कापसाचा भाव हमी भावापेक्षा कमी झाला तर त्यामध्ये जेवढं अंतर असेल तेवढे पैसे आपलं महायुतीचं सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे। कुठेही शेतकऱ्याचं नुकसान आता आपण होऊ देणार नाही। आपण निर्णय केला शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा। आज आमच्या शेतकऱ्यांना बिल तर आलं, पण ते बिल कसं आहे, 000चं बिल आहे। आणि पुढचे 5 वर्ष आमच्या शेतकऱ्याला शेती पंपाचं बिल हे माफ करायचा निर्णय आपण घेतलेला आहे। शेतकऱ्यांना शेती पंपाचं बिल भरावं लागणार नाही। यासोबत मागेल त्याला सौर पंप ही योजना आपण आणली, केवळ 10% पैसे भरले की सौर पंप मिळेल। 5 वर्षाकरता त्याचा मेंटेनन्स सरकार करेल, 25 वर्ष 1 पैसा देखील बिल लागणार नाही। अशा प्रकारची योजना आपण आणली आहे। एवढंच नाही, महाराष्ट्रामध्ये सातत्याने आमच्या शेतकऱ्यांची मागणी होती, आम्हाला दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे। रात्रीच्या वेळी शेतीमध्ये साप विंचू असतात, त्रास होतो, दिवसाला 12 तास आम्हाला वीज द्या। महाराष्ट्रात आपण पहिली शेतकऱ्यांकरता डेडिकेटेड शेती वीज वितरण कंपनी काढली। 14000 मेगावॅटचे प्रोजेक्ट सुरू केले। 18 महिन्यामध्ये हे प्रोजेक्ट कंप्लीट होतील। त्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज ही 365 दिवस आपलं सरकार त्या ठिकाणी देणार आणि मोफत वीज देणार। हे आपल्या सरकारनं या ठिकाणी केलंय। आपल्याला माहिती आहे, माननीय मोदीजी किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत 6000 रुपये द्यायचे। आपण नमो किसान शेतकरी सन्मान योजना आणली आणि अजून 6000 रुपये असे 12000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय केला। आणि आता पुन्हा तुमच्या आशीर्वादानं नवीन सरकार आल्यानंतर 12000 रुपये नाही, 15000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी केला आहे। आणि एवढंच नाही, आता तर तुमच्या आशीर्वादानं सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे। आज आपण पाहू शकतो समाजातल्या विविध घटकांकरता या सरकारने केलेलं काम आहे। आमच्या बंजारा समाजाकरता आम्ही संत सेवालाल महाराज तांडा वस्ती योजना आणली। प्रत्येक तांड्यापर्यंत मूलभूत सोयी पोहोचवण्याकरता